जगामध्ये दोन प्रकारच्या विद्या आहेत, दोन प्रकारचे ज्ञान उपलब्ध आहे. आणि ते श्रुती म्हणते की दोघांना जाणलं पाहिजे, दोघांचं महत्व आहे. दोन विद्या कोणत्या? तर इथे जो शब्द दिलेला आहे, एक विद्येला म्हटलेला आहे शब्द ब्रह्म आणि दुसऱ्या विद्येला म्हटलेला आहे परम. परम म्हटलेलं आहे. तर शब्द ब्रह्म परमच अशा दोन विद्या आहे. काल मी तुम्हाला सांगितलं अपराविद्या आणखी पराविद्या, लौकिक विद्या आणि आत्मविद्या. तर हे विद्येचे दोन नावं आहे. विद्याची परिभाषा अशी आहे की सा विद्या या विमुक्त आहे. विद्या त्याला म्हणतात की जी आपल्याला कष्टापासून सोडवते, दुःखापासून मुक्त करते, त्याला म्हणतात विद्या. आणि हे लक्षण दोन्ही विद्येमध्ये लागू होतात. जागतिक जी विद्या आहे किंवा ज्ञान आहे त्याच्याद्वारे सुद्धा आपल्याला दुःखापासून मुक्ती तर मिळतेच. आता एवढे विद्यापीठामध्ये वेगवेगळे काय ब्रांचेस आहेत, शाखा आहेत, ज्ञान आहे. भौतिक विद्या, रसायन विद्या, भौतिक शास्त्र, रसायनशास्त्र, कम्प्युटर सायन्स, स्थापत्य विद्या, आर्किटेक्चर, या सगळ्यांचा उपयोग आहे की नाही? स्थापत्य कलेमुळे आपण या का घरामध्ये बसू शकतो. इंजिनिअरिंग आहे, सिव्हिल इंजिनिअरिंग, त्यामुळे वेगवेगळे पूल, ब्रिजेस, बिल्डिंग हे सगळे बनत आहे. ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग, त्याच्यामुळे एवढे वाहन, नाही तर आपल्याला बैलगाडीवरच प्रवास करावा लागला असता. पण आता बुलेट ट्रेन, आणखीन एवढंच नव्हे तर चंद्रापर्यंत लोक पोहोचू शकतात आणि अभ्यास करू शकत आहे पूर्ण जगाचा. तर सगळ्या ज्या विद्या आहेत त्याचं महत्व आहे. पण इथे या विद्यांमध्ये सुद्धा जर तरतम कोणतं श्रेष्ठ आहे, कोणती कनिष्ठ आहे, तर म्हणे ज्याच्याद्वारे जास्त सुख ती विद्या जास्त श्रेष्ठ आहे, आणि ज्याच्यामध्ये दुःख कमी 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 आहे ती श्रेष्ठ आहे. जागतिक विद्येमध्ये काय एक दोष आहे की सुख तर मिळतं पण काही प्रमाणात दुःख सुद्धा आहे त्याच्यात. आपण या ज्या भोगाच्या वस्तू त्याचा उपभोग करतो, तर जास्त उपभोग केला तर दोष येतात. आता मोबाईल आहे, इंटरनेट आहे, व्हॉट्सअप आहे, हे सगळे फार कामाचे आहे. पण दुरुपयोग केल्यामुळे पहा काय काय समस्या झालेल्या आहेत. त्या आधी नव्हत्या 100 वर्षापूर्वी, आहे की नाही? तर एक दुःखाची निवृत्ती करते पण 10 दुःख मिळतात, हे जरा याच्यात समस्या आहे. तर ती विद्या श्रेष्ठ ज्याच्यामध्ये दुःख मिनिमम किंवा दुःख शून्य. आत्मज्ञानच असं आहे, याच्यामध्ये हे दुःखाची काही चर्चा असते. परमकल्याण, परमहित,
म्हणून अर्जुन सारखं विचारतो, यश्रेयस्यात् निश्चितम ब्रूहि तन्मे. आता तो त्याच्यामध्ये अनेक विद्या आहेत त्याच्याकडे, पण तो म्हणतो या विद्येमध्ये दोष आहे. नारद मुनी सुद्धा जातात सनकादी ऋषीकडे आणि म्हणतात मला ज्ञान द्या. आता सनकादी ऋषी म्हणे तुम्ही तेवढे मोठे ज्ञानी आहात, विद्वान आहात, खगोलशास्त्र, भूगोल, नृत्य, संगीत सगळं त्यांना एक पूर्ण त्यांनी यादी दिली आहे. नारद मुनी म्हणतात ही या सगळ्या विद्या मला माहीत आहे. मग सनकादी म्हणाले मग कशाला आलाय तू? म्हणत तरती शोकम आत्मवित, अजून माझा शोक गेलेला नाही आहे. शोकाची निवृत्ती फक्त आत्मज्ञानानेच होऊ शकते, मला हे असं कळलंय. म्हणून मी त्यासाठी अहम भगवत शोचामी. तर पहा, म्हणून त्याला म्हटलेलं आहे पराविद्या, इथेच त्याला म्हटलेलं आहे परम. आणि शब्द ब्रह्म म्हणजे लौकिक विद्या. दोन सांगितलं मी, शब्द ब्रह्म आणि परम. आणि इथे शब्द ब्रह्माचा अर्थ ओंकार आहे. आणि ओंकार मध्ये पूर्ण जग आलं. अ उ म, विश्वाची उत्पत्ती अकार, विश्वाची स्थिती उकार, विश्वाचा लय म. तर हे जे तिन्ही अक्षर आहे याच्यामध्ये संपूर्ण जगाच्या सगळ्या विद्या, कारण जगामध्येच त्या विद्या उपलब्ध आहे, जगाबद्दलच बोलतात. शब्द ब्रह्म म्हणजे काय? सगळ्या विद्या लौकिक. यालाच मुंडकोपनिषदामध्ये म्हटलेलं आहे 4 वेद आणि 6 वेदांग. हे सगळं काय शब्द ब्रह्म आहे. तत्रा परा ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद, शिक्षा, कल्पो, व्याकरणम, निरुक्तम, छंदम, ज्योतिषमिती. हे माहिती आहे का? 6 वेदांग आहे. तुमच्या याच्यामध्ये लिहिलेलं आहे ग्रंथ, तुम्ही वाचा. 4 वेद आणि 6 वेदांग हे सगळेच्या सगळे अपरा आहे. म्हणजे वेद सुद्धा अपरा विद्या आहे. हो, वेदांमध्ये सुद्धा जगाच्या सगळ्या विद्या आहे. म्हणून वेदाचं एक नाव आहे सर्वार्थ प्रकाशक. जगातल्या सगळ्या अर्थ म्हणजे सगळ्या वस्तूंना प्रकाशित करणारे कोण आहे? वेद आहे. त्यामुळे वेद जर अपरा आहे तर मग परा काय आहे? फार सूक्ष्म त्याचा अर्थ आहे, यया तदक्षरम अधिगम्यते सा परा. पराविद्या काय आहे? तर ज्याच्यामुळे अक्षर तत्वाचं ज्ञान होतं. अक्षर म्हणजे ब्रह्म. त्यामुळे तिथं वेदामध्ये दिलेलं आहे ना, तर वेद पराविद्याच वेदाला म्हटलं पाहिजे. म्हणे नाही, अक्षराचं ज्ञान वेदाने नाही होत, मग म्हणे कशाने होईल? फार सुंदर त्याचा अर्थ केलेला आहे. वेद वाचून आपल्या बुद्धीमध्ये वृत्ती एक निर्मित होती, त्या वृत्तीमुळे ब्रह्मज्ञान होतं. त्याला म्हणतात ब्रह्माकार वृत्ती किंवा त्याला म्हणतात प्रमा. वेद तुमच्या समोर आहे, उपनिषद तुमच्या समोर आहे, पण जोपर्यंत ब्रह्माला प्रकाशित करणारी ती वृत्ती आपल्यामध्ये उत्पन्न होत नाही तोपर्यंत ज्ञान होत नाही. सूक्ष्म विचार आहे. म्हणून उपनिषद शब्दाचा अर्थ शंकराचार्य म्हणतात, उपनिषद म्हणजे पुस्तक नाही. उपनिषद म्हणजे ती विद्या जी बुद्धीमध्ये उत्पन्न होते आणि तिच्याद्वारे मला काय ज्ञान होतं. म्हणजे वृत्तीचं नाव उपनिषद आहे, नुसतं पुस्तकाचं नाव नाही आहे. आणि त्या वृत्तीला पराविद्या म्हटलेलं आहे. आणि जगामध्ये सुद्धा आपण पाहतो
वस्तू आहे, शब्द बोलत आहे, पण जोपर्यंत ती वृत्ती उत्पन्न होत नाही तोपर्यंत आपल्याला ज्ञान होत नाही. तर खरं ज्ञान आपल्याला कशाने होतं? त्या वृत्ती. आता जर मी म्हटलं हे पुस्तक आहे, तुम्हाला पुस्तक दिसत आहे का? तुम्हाला पुस्तकाचं ज्ञान होत आहे का? आता डोळे उघडे आहे, पण पुस्तकाकार वृत्ती जर मनामध्ये बनली नाही तर पुस्तक आहे ज्ञान होईल का? नाही होणार. झोपेमध्ये पुस्तक तुमच्या शेजारी जवळ आहे, पण वृत्ती नाही आहे म्हणून ज्ञान होणार नाही. त्याचप्रमाणे आपण ब्रह्म ब्रह्म शब्द बोलत आहोत, ऐकत आहोत, पण त्या आकार त्यांनी घेतला की नाही? मनामध्ये जिथे जे सांगितलं जात आहे तो आकार उत्पन्न होत आहे की नाही? तर त्याला पराविद्या म्हटलं आहे. आणि काय आहे की ती पराविद्या उपनिषदाच्या द्वारे उत्पन्न होते, म्हणून गौण अर्थाने उपनिषद सुद्धा मग काय काय पराविद्या. मुख्य अर्थ नाही येतो, मुख्य अर्थ ती वृत्ती आहे. म्हणून ते म्हणतात यया तदक्षरम अधिगम्यते, ज्याच्याद्वारे अक्षराचं ज्ञान होतं. तर त्याच्यामध्ये सगळे वेद सुद्धा अपरामध्ये टाकले जातात. अनेक लोकांना हा भ्रम होत असतो, म्हणजे जर वेद उपनिषद सुद्धा अपरा आहे तर मग उरलं काय? तर म्हणजे मनामध्ये ती वृत्ती उत्पन्न झाली की मग अहम ब्रह्म. लोक म्हणतात ना मला क्लिक झालं, क्लिक. आपण जे म्हणतो ना मला समजलं म्हणजे ती वृत्ती उत्पन्न झाली आणि ज्ञान झालं. तर शब्द ब्रह्म आणखीन परम. आणि ते म्हणतात शब्द ब्रह्मणि निष्णातः परम ब्रह्माधिगच्छति. इथे म्हणतात की जो शब्द ब्रह्माचा ज्या ज्ञानात प्रवीण होतो त्याला परब्रह्माची प्राप्ती होते. हे कसं काय? तर याचा अर्थ असा घेतला पाहिजे की ज्यांनी लौकिक विद्या सगळ्या पाहून घेतल्या आहे की सगळ्या विद्येचं फळ अनित्य आहे, आणि म्हणून आता त्यांनी ती विद्या सोडली आहे. तर जणू काही त्यांनी त्या विद्येचं काय ज्ञान मिळवलं आहे ना, सार. आपण काय भात शिजला की नाही कसं पाहतो, एक शीत घेऊन. तर म्हणजे सगळ्या विद्या मी पाहिल्या आहे. मिळेल काही ना काही, पण जे मला पाहिजे ते नाही मिळणार. तर जणू काही त्यांनी सगळ्या विद्या जाणून घेतल्या आहे. आणि मग तो त्या परब्रह्माकडे वळतो. पराविद्या प्राप्त करण्यास तो गुरुच्या चरणी जातो, आणि मग त्याला ते ज्ञान होतं. जोपर्यंत आपल्याला त्या अपरा विद्येमध्ये आकर्षण आहे, परत परत आपलं लक्ष तिकडे जाईल. म्हणून विरक्ती पाहिजे पूर्णपणे. थोडा ठीक आहे, ब्रह्मानंद ठीक आहे, पण थोडासा सिनेमानंद सुद्धा घेतला पाहिजे. म्हणजे नाही अगदी पूर्णपणे जेव्हा तुला हे दृढ काय प्रज्ञा म्हणजे की त्याच्यात नाही आहे काही. कस्मिन् विज्ञाते सर्वमिदं विज्ञातम भवति, याच्या उपनिषदामध्ये एक आलेला प्रश्न केला त्याने. असं कोणतं ज्ञान आहे की जे ज्ञान मिळवल्यावर मला सगळ्याचं ज्ञान होईल? तर मग ते परब्रह्माचं ज्ञान. आता इथे म्हणतात की शास्त्रांमध्ये ग्रंथांमध्ये या परब्रह्माचं काय आहे वर्णन केलेलं आहे. म्हणून काय ग्रंथ वाचले पाहिजे. पण आता प्रश्न आहे किती दिवस आम्ही वाचावे? हा एक प्रश्न असतो. किती दिवस शिबिर अटेंड करावे? तर पुढे असं म्हणतात की पहा, आणि त्यांनी काय करावं पाहिजे प्रश्न आहे. त्याचं उत्तर दिलेलं आहे. ग्रंथमभ्यस्य मेधावी
ग्रंथमभ्यस्य मेधावी ज्ञान विज्ञान तत्परः ज्ञानविज्ञान तत्परः पलालमिव धान्यार्थी पलालमिव धान्यार्थी त्यजेत् ग्रंथमशेषतः त्यजेत् ग्रंथमशेषतः ग्रंथमभ्यस्य मेधावी ज्ञानविज्ञान तत्परः पलालमिव धान्यार्थी त्यजेत् ग्रंथमशेषतः. म्हणे जो मेधावी आहे, मेधावी म्हणजे बुद्धिमान, ज्याची धारणा शक्ती आहे, ग्रहण करण्याची शक्ती चांगली आहे, त्याला म्हणतात मेधावी. आणि मेधावी शब्द ऐकला असेल, ज्याच्याकडे मेधा आहे तो आहे मेधावी. मेधा सूक्तमध्ये मेधा शब्द खूप आलेला आहे. मेधा वाढवायची असेल तर रोज काय करा, ओ मेधा देवी शमाणा नागाद विश्वाची भद्रास मनस्यमाना त्वया जुष्टानुदमाना दुरुक्तान बृहत्तदेव विदते सुवीरा. आणि म्हणे मेधा सूक्त पाठ करायसाठी आधी मेधा पाहिजे. मयि मेधाम मयि प्रजाम मयि अग्निस्तेजो ददातु मयि मेधाम मयि प्रजाम अशी मागणी केलेली आहे. मेधा मेधा मला. तर असा विद्यार्थी जो मेधावी आहे त्यांनी काय करावं, ग्रंथाचा अभ्यास करावा. ग्रंथमभ्यस्य, अभ्यास करावा म्हणजे खूप श्रवण करावं, खूप ऐकावं. शास्त्रम पठ गुरुर्मुखात, श्रुतीम पठ गुरुर्मुखात. वेद उपनिषदे ऐकूनच त्याचं ज्ञान मिळवलं पाहिजे, वाचून नाही. अनेक कादंबऱ्या वगैरे असतात उपनिषदावर, तुम्ही एअरपोर्टवर पाहिलं असेल, बेस्ट सेलर बुक. हो, त्याच्याने काही ज्ञान होत नाही. त्याच्यावर तो लेखक आपलाच ते टाकतो, तो ओरिजिनल पाहिजे. तर ग्रंथ श्रवण करा, श्रवणम. अच्छा, मग काय म्हणे, अभ्यास केल्यावर मग मनन करा. मनन करा म्हणजे जे काही सांगितलंय त्याच्यावर स्वतःहून एकटे बसून काय करा म्हणे, विचार करा. इथे सांगितलं आत्मा आनंद रूप आहे, तर म्हणे मी आनंद रूप कसा काय, विचार करा. पुढे सुद्धा आलेलं आहे मनन, मंथन त्याला दिलेलं आहे. अच्छा, आणखीन जेव्हा त्याला विज्ञान होऊन जाईल, श्रवण मनन निधिध्यासन सगळ्या साधना त्यांनी केल्या आणि त्याला ध्येयाची प्राप्ती झाली, मग काय करावं, मग त्या शास्त्रांचा त्याग करावा. त्यजेत ग्रंथम अशेषतः, शास्त्र ग्रंथांचा त्याग करावा. केव्हा, जेव्हा विज्ञान आपल्याला होईल. आणि उदाहरण दिलंय जसं पलालमिव धान्यार्थी. जो धान्यार्थी आहे, तांदूळ आहे ना, तर तांदूळाचं एक बाहेर एक भुसा असतो, कोंडा म्हणतात त्याला. म्हणजे त्याचा आपण त्याग करतो आणि त्या आतमधलं जे खरं तत्व आहे, धान्य आहे, ते घेऊन घेतो, बाहेर सोडतो. त्याचप्रमाणे शास्त्र सुद्धा काय, त्या भुसाप्रमाणे. काय म्हणता तुम्ही, मी नाही म्हणत येते. आणि म्हणजे जसं आपण त्याचा त्याग करतो, टरफळ असतं की नाही, वरचं कवर असतं, त्याचा त्याग करून. नारळ आहे तर नारळ फोडतो, खोबरं काढून त्याग करतो. तर त्याचप्रमाणे ग्रंथाचा त्याग करावा. कोणी वेळ फारच तुम्ही छान आम्हाला उपदेश केला. स्वामीजी, आता उद्याच मी सगळे ग्रंथ आणतो, तुम्हाला देतो. तुम्हीच म्हणत आहे ग्रंथमशेष त्यजेत. पण आधी वरचा शब्द ग्रंथम अभ्यस्य
लोक त्याग करतात न वाचताच. लोक खूप आश्रमामध्ये आपलं सगळं आणून टाकतात. स्वामीजी तुम्हाला खूप कामाचे आहे. आता ते स्वामीजींनी सगळं ग्रंथ वाचून त्यांचं झालेलं आहे, पण त्यांना खरं म्हणजे वाचण्याची गरज आहे. तर त्याग केव्हा करायचा? आता विवेक चूडामणीमध्ये छान एक श्लोक आहे, अविज्ञाते परे तत्वे शास्त्राधीतस्तु निष्फल. विज्ञाते परे तत्वे शास्त्राधीतस्तु निष्फल. म्हणे दोन लोक आहेत ज्यांच्यासाठी शास्त्र निरर्थक आहे, व्यर्थ आहे, त्याची गरज नाही आहे. कोणचे दोन? तर म्हणे जो मुमुक्षू नाही आहे, म्हणजे ज्याला काही आवडत नाही, जो महाभोगी आहे, त्याला त्या ग्रंथाचं काही तर महत्वच माहित नाही. आणि दुसरं जो सिद्ध पुरुष आहे त्याला सुद्धा ग्रंथाची गरज नाही. ग्रंथाची गरज कोण? तो मध्ये आहे, मुमुक्षू आहे, ज्याला आता भोगांमध्ये आवड नाही आणि अजून तो सिद्ध झालेला नाही. जे मध्ये आहे ना, जे लोक त्यांना. त्याचं उदाहरण म्हणजे ट्रेनची गरज कोणाला आहे? दोन लोकांना गरज नाहीये ट्रेनची. ज्याला कुठे जायचंच नाहीये, घरी बसायचं, त्याला काही गरज नाही. आणि जो पोहोचला आहे तो सुद्धा त्यालाही पण मला जायचंय. तर जो वाट सरू किंवा यात्री आहे, काय म्हणतात त्याला, यात्रा करू, यात्री, प्रवासी. आम्ही सर्व हो प्रवासी, ही राम नाम नौका. तर प्रवासी लोकांसाठी त्या ट्रेनची गरज आहे, त्याचप्रमाणे ग्रंथांची. सिद्ध माणसाला गरज आहे. ट्रेनमधून आपण उतरलो की मग त्या सीटकडे वळून सुद्धा पाहत नाही, जोपर्यंत त्याच्यामध्ये किती कोणी बसत तर नाही, कोणी येत तर नाही आहे. एकदा ध्येय उद्दिष्ट प्राप्त झालं की मग उपायाची काही गरज. उपाय त्यालाच म्हणतात की लक्ष प्राप्त झाल्यावर ज्याचा त्याग होतो त्याला म्हणतात उपाय. तर चमचा सुद्धा काय उपाय आहे. चमचा अन्न मुखामध्ये नेण्यापर्यंत त्याचा उपयोग नाही. तर हे सगळे शास्त्र उपाय रूपेण, साधन रूपेण महत्वाचे आहे. तर म्हणे याचा उपयोग करा, खूप श्रवण करा, श्रवण नंतर पठण करा, वाचन करा. दिसा माझी काहीतरी ते लिहावे आणि काय पाठांतर करावे आहे ना, समर्थ म्हणतात. प्रसंगी अखंडित वाचित झालं. तर हे करून मग त्याचा त्याग करायचा, आधी नाही. एकदा तो सिद्ध झाला की असं वेदा हा अवेदा भवन्ति, मग ते वेद अवेद होऊन जातात, म्हणजे मग काय त्याचा उपयोग नाही. मग ते ग्रंथ तुम्ही दुसऱ्याला देऊ शकता, किंवा असं म्हटलं गंगेमध्ये तुम्ही वाहू शकता, असं लिहिलंय. पण ते केलं नाही पाहिजे, त्यापेक्षा दुसऱ्याला द्या. परवा सांगितलं ना, वेद अपि किंकरो भवति. तर याप्रमाणे इथे पण जोपर्यंत ज्ञान झाले नाही तोपर्यंत वेदो नित्यमधीयताम तदितं कर्मस्वनुष्ठीयताम, तोपर्यंत वेद वाचन श्रवण केलंच पाहिजे नित्यम. तर कोणासाठी उपयोगी आहे, कोणासाठी उपयोगी नाही आहे, ते स्पष्ट सांगितलं. आता इथे गुरुजींनी एक आणखी मुद्दा लिहिला आहे, तो म्हणजे अनेक असे आपण संत पाहतो त्यांनी ग्रंथाचं वाचनही नाही केलं, या जन्मात काही दिसत नाही. जसे रमण महर्षी वगैरे, रामभद्राचार्य, ते जे अंध आहे, तर म्हणे यांनी तर ग्रंथही वाचले नाही. तर म्हणे पूर्वीच्या कबीरदासजी, सूरदासजी असे अनेक लोक आहेत, ग्रंथामध्ये लिहिलेलं सगळं ते बोलत आहे, पण त्यांनी गुरु काही केला नाही आणि ते शिकलं नाही, पण ते पूर्वसंचित केले, आधीच ते आहे.
तो इथे मुद्दा त्यांनी लिहिला आहे. तर रमण महर्षींना जेव्हा उपनिषद वाचून दाखवायचे लोक, तेव्हा ते म्हणायचे हो बरोबर आहे, जे तिथे लिहिलंय तेच मी अनुभव करत आहे. असं त्यांनी काही गुरु केला तर सिद्ध होऊनच ते जन्मास आले. काही थोडंसं प्रारब्ध लेश राहिला असेल त्याचा क्षय करण्यात आले. पण सामान्य जो व्यक्ती आहे त्याच्यासाठी ग्रंथाध्ययन फार महत्वाचं आहे. ग्रंथ कशाला म्हणतात तर म्हणजे ज्यांनी ग्रंथीचा नाश होतो त्याला म्हणतात ग्रंथ. अज्ञान ग्रंथी, हृदय ग्रंथी, गाठ. म्हणून शास्त्र वाचले पाहिजे. शास्त्र शब्दाचा अर्थ काय? शासनात त्रायते, ज्याच्या अधीन राहून आपलं काय रक्षण होतं. शास्त्राच्या अधीन राहिलं तर आपल्याला एक रस्ता मिळतं, आपलं जीवन एक मर्यादित राहतं, शिस्तबद्ध आपण राहतो. शासनात त्रायते इति शास्त्र, शासन करतं आपल्यावर शास्त्र. आणि दुसरं म्हणजे शंसनात त्रायते, शंसन करतं. शंसन म्हणजे जसं तत्व आहे तसं ते निरूपण करतं. म्हणजे दोन आहे शास्त्रांमध्ये, दोन भाग आहेत. एक आचरण मीमांसा, काय करायचं काय नाही करायचं, काय वाचायचं काय नाही वाचायचं, साधना पक्ष, त्याला काय म्हणू आचरण मीमांसा, शासन. आणि दुसरं म्हणजे काय तत्व कसं आहे. आता उपनिषदांमध्ये शासन कमी आहे, तत्वाचंच वर्णन जास्त आहे. निर्विकल्पम, निरंजनम, अनादि वगैरे, अजम. तत्व कसं आहे हे वर्णन, आणि त्या तत्वाच्या प्राप्तीसाठी उपाय काय ते शासन. हे दोन्ही शास्त्रांमध्ये असतं, म्हणून दोन्ही ऐकले पाहिजे. आता इथे प्रश्न आहे की एवढे शास्त्र तुमच्याकडे आहे, लायब्ररीच्या लायब्ररी भरलेली आहे, तर अनेक वेळा साधक जो आहे तो काय होतो भ्रमित होतो. म्हणून पुढे गुरुजी म्हणतात शास्त्रग्रंथ अनेक आहे, त्यातील विधानही विविध प्रकारची आहे, परस्पर विरोधी आहे. तर मग आता काय करावं. तर इथे वर्णन आहे की गुरुच्या चरणी बसावं, तो सांगेल कोणचा ग्रंथ वाचला पाहिजे, कोणचा ग्रंथ नाही वाचला पाहिजे वगैरे वगैरे. आणि जो ज्ञानी झालेला आहे सिद्ध, तो कन्फ्यूज होत नाही. त्याला माहिती आहे कोणत्या दृष्टीने कोणता शब्द लिहिला आहे, प्रसंग काय वगैरे वगैरे, त्याला सगळं माहित आहे. म्हणून इथे आता पुढच्या मंत्रामध्ये शास्त्रांची तुलना गायी बरोबर केली आहे की गायी अनेक आहे पण दूध एक आहे. त्याचप्रमाणे ज्ञान एकच आहे. साधकाला थोडं भ्रम होऊ शकतो, पण जर गुरुच्या चरणी तो बसला त्याला कळेल की नाही एकच आहे. सांगण्याची पद्धत वेगवेगळी आहे. म्हणून इथे आता ज्ञानीचं वर्णन आहे की तो भ्रमित होत नाही. गवामनेक वर्णानां क्षीरस्याप्येक वर्णतां क्षीरवत् पश्यते ज्ञानम् लिंगिनस्तु गवां यथा गवामनेक वर्णानां क्षीरस्याप्येक वर्णतां क्षीरवत् पश्यते ज्ञानम्. म्हणे अनेक वर्णानां गवाम, गायी अनेक प्रकारच्या आहे, अनेक वर्णाच्या आहे. काही पांढऱ्या आहे, काही तांबडे रंगाच्या आहे, काही काळी गाय सुद्धा आहे आणि वेगवेगळी. आणि त्या गायीचे हेही आहे काय प्रकार, काठियावाडी, गीर गाय, आणखीन काय. पण आजकाल जी गाय आहे ती गाय नाही आहे, लोक गाय नाही म्हणत, जर्सी गाय म्हणे. कोणता पशु आहे माहीत नाही असं लोक म्हणतात. देसी गाय, देशी ती खरी गाय आहे. आता ठीक आहे,
तर म्हणे गायी अनेक आहे पण त्यांचं दूध एकच आहे. क्षीरस्य अपि एक वर्णताम, दुधाचा रंग तर पांढराच आहे. तर म्हणे त्या गायीचं सार दूध आहे. त्याचप्रमाणे सगळ्या शास्त्रांचं सार एकच आहे. पण तो ज्ञानी सांगू शकतो बरं का. एकदम आपल्याला कळत नाही सगळ्याचं सार एकच आहे, कारण सगळे ग्रंथ वेगवेगळे सांगतात. तर तो जो समजदार बुद्धिमान जो विद्वान आहे तोच सांगू शकतो याचा अर्थ काय, याचा अर्थ काय घेतला पाहिजे. म्हणून ते म्हणते म्हटलेलं आहे ज्ञानी शब्द टाकलेला आहे. लिंगिनः ज्ञानम, लिंगिन म्हणजे अनेक शाखा, शास्त्रांच्या अनेक शाखा. ज्ञानी मनुष्य ज्ञानाला दुग्धाप्रमाणे बघतो आणि अनेक शाखांचा शास्त्रग्रंथांना अर्थातच गायीप्रमाणे. तर ज्ञानीच बघतो, नाही तर लोक भ्रमित होतात. म्हणून आम्ही जेव्हा वेदांत कोर्स करायला गेलो तेव्हा आमच्या स्वामीजींनी सांगितलं जास्त लायब्ररीमध्ये जाऊ नका आणि पुस्तक चालू नका. आणि एकदम कारण एकदम उत्साह असतो, हे पुस्तक वाचतं ते पुस्तक, त्याचं फळ ज्ञान होणार नाही. कन्फ्युजोहम न तू ब्रह्मोहम. म्हणून एका आचार्याच्या अंडरमध्ये राहू. नाही तर आता 9 दर्शन आहे, 9 आणि सगळे दर्शन आपापलं सांगतात. म्हणून ज्याला माहीत आहे त्याच्या, तर इथे म्हणतात की तो ज्ञानी आहे, तो त्या शास्त्रांचा अध्येता आहे, अभ्यासक आहे. गाया या सगळ्या गायी आहेत वेगवेगळे शास्त्र. त्याच्यामध्ये एकत्व कुठे आहे, काय लिहिलेलं आहे ते त्याला माहिती आहे. म्हणून त्याच्या जवळ राहून अभ्यास केला पाहिजे असे ते म्हणतात. क्षीरवत पश्यते. आता गुरुजींनी छान लिहिलंय ते सगळं तुम्ही पहा. आता आपल्याला वेळ नाहीये. आता एक उपनिषदच आहे पण उपनिषदामध्ये इतके काय म्हणतात सृष्टी मीमांसा वेगवेगळ्या पद्धतीने सांगितली. सदैव सौम्य इदमग्र आसीत, आत्मा वा इदमग्र आसीत, प्रजा कामो वै प्रजापती. आधी म्हणे आत्मा होता, कुठे लिहिलंय सत होता, कुठे लिहिलेलं असत आहे, कुठे प्रजापती, असे शब्द वेगवेगळे आहे. तपसा चीयते ब्रह्म, म्हणे ब्रह्माने तपश्चर्या केली. तर आता तो साधक जरा भ्रमित होतो, म्हणे काय आहे, कधी प्रजापती कधी कोण. म्हणून एक कोणी पाहिजे. तर इथे या मंत्रामध्ये इथे ब्रह्मसूत्राचं इथे उद्धरण दिलेलं आहे. तत्तु समन्वयात. ब्रह्मसूत्र कशासाठी वेदव्यासांनी लिहिले, कारण अशा उपनिषदांमध्ये वेगवेगळे असे मत आहेत, तर त्याचा समन्वय त्यांनी केला आहे. आणि तेच मी परत परत सांगत आहे की कोणत्या शब्दाचा काय अर्थ घ्यायचा आहे हे जे त्यांनी सांगितलं आहे. सत्य तत्व एकच आहे. एकम सत विप्रा बहुधा वदंती. एकच सत्य आहे. जे विप्र लोक आहे, विप्र म्हणजे विद्वान लोक, ते वेगवेगळ्या पद्धतीने सांगतात. आता ते छान शब्द, विप्रा हा बहुधा वदंती, ना तो मूर्खा हा. जे जाणकार आहेत तेच त्या एकाला वेगवेगळ्या पद्धतीने सांगतात, निरनिराळ्या पद्धतीने उदाहरणाने सांगतात. आता पहा पुढच्या श्लोकामध्ये मंत्रामध्ये म्हणतात की श्रवण केल्यानंतर मनन केलं पाहिजे. एवढे ग्रंथ आपण वाचतो ऐकतो पण मनन करत नाही, कारण मनन जरा कठीण असतं. तर आता इथे पुढे म्हणतात मननावर जरा भर दिलेला आहे शेवटच्या या 2 श्लोकांमध्ये 20 आणि 21 की मनन केल्यानेच आपल्याला प्रचिती पूर्णपणे येऊ शकते. ऐकल्याने थोड्या वेळ आपल्याला बरं वाटतं आणि असं वाटतं आपल्याला आता समजलंय, पण नंतर वाजत काही समजलं. कारण तिथे श्रवण करताना ग्रंथाचं बळ आहे, आचार्याचं बळ आहे, त्यामुळे आपल्या बुद्धीला एक आधार आहे.
पण खरा अर्थ आपण समजलाय की नाही तेव्हाच कळेल जेव्हा स्वतः मनन करू, अर्थ समजायला पाहिजे. मी अनेक वेळा सांगतो ना, जेव्हा तुम्हाला बोलायला सांगितलं जातं तेव्हा खरं मनन होतं आपलं. जर तुम्हाला सांगितलं की एक एक, आता 25 लोक आहे, 22 लोक, एक एक मंत्रावर एक एक दिवस बोलायचं आहे, दिवस 5 मिनिटं 7, तर मग तुम्ही जे अभ्यास कराल ना त्याच्यामध्ये एवढी सिरियसनेस येईल. नाही तर आपण वाचतोय सोडत. खरं मनन तेव्हाच होतो. म्हणून स्वाध्याय प्रवचन, म्हणून चर्चा आहे. चर्चा करतो तेव्हा कळतं ना काय समजलंय काय. आपल्या चुकीचाच काहीतरी समज असतो, चुकीचा समज, धारणा चुकीच्या. तर म्हणून मनन कर्तव्य. तर आता पहा, 2 उदाहरणं दिलेले आहे आणि त्या उदाहरणाच्या द्वारे मननावर भर दिलेला आहे. घृतमिव पयसि निगूढम् भूते भूते वसति विज्ञानम् सततं मंथयितव्यम् मनसा मंथान भूतेन घृतमिव पयसि निगूढम् भूते भूते वसति विज्ञानम् सततं मंथयितव्यम् मनसा मंथान भूतेन. आता इथे उदाहरण आहे सगळ्यांच्या ओळखीचं उदाहरण, परिचित उदाहरण. दुधामध्ये, दह्यामध्ये काय तूप आहे, लोणी आहे, लोणीमधून तूप आहे. तर तुपाला जर काढायचं असेल तर दुधाचं दही, दहीचं मंथन, दधिमंथन करावं लागेल. त्याचप्रमाणे भूते भूते विज्ञानम वसती, सगळ्या प्राण्यांमध्ये जाणीव तत्व लपलेलं आहे. म्हणजे तत्व आहे सगळ्यांमध्ये, पण जे सगळ्यांना दिसत नाही, अनुभवास येत नाही, कारण मंथन करत नाही. आता इथे काय म्हणतात, विचार मंथन. जसं रवीच्या द्वारे आपण घुसळतो त्याप्रमाणे आपल्याला एक रवी दिलेली आहे, ती म्हणजे बुद्धी. बुद्धीच्या द्वारे विचार करा, विचार करा. जसं समुद्र मंथन झालं तर त्याच्यामध्ये काय अमृत होतं, मंथनाच्या द्वारे अमृत निघालं. आणि तिथे रवी काय, मेरू पर्वत. त्या पूर्ण समुद्र मंथनाचा खूप लाक्षणिक अर्थ आहे, त्यात रूपक आहे. तो जो वासुकी नाग आहे तो म्हणजे काय, प्रश्न आहे. प्रश्नाच्या द्वारे तुम्ही काय करा, मंथन करा. त्यानंतर एकीकडे देव आहे, एकीकडे असुर आहे. म्हणजे आपल्या जेवढ्या वृत्ती आहे त्या सगळ्यांची मदत घेऊन तुम्ही विचार करा. क्रोध म्हणजे काय, ईर्ष्या म्हणजे काय, ते त्याज्य नाही, विचार करायला ते सुद्धा मदत करतील. विश्लेषण, चिंतन, अनुसंधान, सगळे जे काही आपले अनुभव आहे चांगले वाईट त्यांच्याद्वारे मंथन करा. त्यानंतर एक कासव आहे. कासवावर काय, इंद्रिय संयम, निश्चय करून मग काय करा, चिंतन, मनन, स्थिरता पाहिजे. ते जेव्हा त्यांनी घुसळायला सुरुवात केली, सुमेरू पर्वत खाली खाली जाऊ लागलं. मग देवानी कासवाचा एक अवतार घेतला, त्यांच्या पाठीवर ते फिरू लागलं आणि देवाला फारच छान वाटलं. पाठीवर आपल्याला खाल सुटते आणि हात पोचत नाही आपला. तर असं वर्णन आलेलं आहे देवाला. तर असं रूपक आहे पूर्ण मोठं. आणि समुद्र म्हणजे काय, आपलं अंतःकरण. क्षीर समुद्र म्हणजे दुधाचा समुद्र, म्हणजे शुद्ध मनामध्येच मंथन होऊ शकतं. आणि अमृत म्हणजे आपलं वासतत्व, आत्मतत्व. जेव्हा आपण चिंतनासाठी बसतो तर एकदम अमृत निघत नाही, आधी विषच निघतं. झोप येते,
झोप येते, कंटाळा येतो, आणि कधी कधी काय वाटतं हे सोडायचं. आत्मा वगैरे तर काही दिसत नाही, काय काय आठवणी येतात जुन्या जुन्या, ते विष आहे. पण थोडा वेळ तुम्ही नुसतं पाहत राहता, हळूहळू ते संपत. तर फार छान रूपक आहे. मग तिथे रत्न, नवरत्न निघाले, 14 रत्न. कामधेनू, अप्सरा, ऐरावत, लक्ष्मी, कौस्तुभ, सगळं. तर हे काय पारिजात, तर सिद्धी आहे. जो खूप चिंतन मनन करतो त्याला वाटेमध्ये बरंच काही मिळतं. सिद्धीचा ते काय प्रतीक आहे. आणि त्या सिद्धीकडे माणूस जातो, आणखीन त्या अमृताला विसरतो. तर असं अमृत. अच्छा, इथे आता काय, लोणी किंवा तूप. इथे दुधाचं उदाहरण दिलेलं आहे. आता आपल्या मनामध्ये पहा, तत्व गूढ आहे, लपलेलं आहे. ते आपल्याला केव्हा कळतं, जेव्हा आपण मनन करतो. आता मनन करायचं म्हणजे काय ऍक्च्युअली, हा फार मोठा प्रश्न आहे. तर आता एक एक विचार जो आहे ना, त्या विचाराला घ्या आणि युक्तीच्या द्वारे समजण्याचा प्रयत्न करा. आता असं सारखं तुम्ही ऐकता की मी शरीर नाही, शरीर नाही. वेदांताची सुरुवातच इथून होते, तुम्ही शरीर नाहीये, मन नाहीये. आता याच्यावर बसून तुम्ही विचार करा, का नाही आहे? याला म्हणतात मनन. का नाही? जर मी शरीर असतो तर मी जड असतो, शरीरामध्ये सतत परिवर्तन आहे, पण मी, माझा अनुभव सतत असा आहे की मी आहे आहे आहे. म्हणजे एक वस्तू अशी आहे जी शरीरापासून वेगळी आहे. आणि शास्त्रामध्ये खरं म्हणजे सगळं मननच केलेलं आहे, रेडीमेड मनन करून दिलेलं आहे. मी आनंद रूप आहे का? आता मनन करा, काय उत्तर? म्हणजे आम्ही मनन केलं नाही अजून. हा, आता इथे शास्त्रामध्ये मनन केलेलं आहे की पाच सगळे आनंदाकडेच वाटचाल सगळ्यांची आहे, म्हणजे आनंद रूप. आणि एक तर्क दिलेला आहे, कदाचित नाहम प्रिय. फार सुंदर तर्क आहे. आपण सतत आपल्याशी प्रेम करतो, कधीच आपण आपल्याबद्दल अप्रिय होत नाही. तर जिथे आनंद आहे तिथेच प्रेम आहे. जर माझ्यामध्ये आनंद नसता तर मी माझ्याशी, माझ्याबद्दल जे प्रेम आहे ते आलं नसतं. विचार करायचा. तर असं संपूर्ण जे आपलं वेदांत आहे तर्कावर आधारित आहे बरं का. तर्काची कधीच म्हणजे उपेक्षा केलेली नाही, दुर्लक्ष केलेलं नाही. फार मोठी भूमिका आहे तर्काची. तर मननमध्ये तर्क प्रधान असतं, युक्ती प्रधान. श्रवणमध्ये आचार्य आणि ग्रंथ प्रधान, प्रमाण प्रधान असतं. म्हणून त्याची म्हणत ऐकताना नुसतं ऐकायचं. तर श्रवण, मनन आणि मग ध्यान. एकदा सगळे प्रश्न सुटले, संशय सगळे सुटले की हा, आता मला खात्री झाली आहे की मी जे सांगितलंय शास्त्रामध्ये ते सत्य आहे. आता ध्यानामध्ये तेच पाहायचं की मी खरोखर आनंद रूप आहे का, मी खरोखर चैतन्य आहे का, आहे ना. असं आता शास्त्राने सारखं सांगितलंय मी साक्षी आहे, साक्षी आहे, द्रष्टा आहे. तर आता ध्यानामध्ये काय तेच पाहायचं, खरोखर मी आहे का. अनुभव करायचा कशामध्ये? ध्यानामध्ये. शास्त्रांनी जे काही सांगितलंय, मी सत आहे, अस्तित्व रूप आहे. आणि त्या अस्तित्वामध्ये काही जाती, धर्म, आकार, गुण, दोष नाहीये. तर तुम्हाला दिसेल आपलं जे अस्तित्व आहे, अहम अहम, जिथे आपण अनुभव करत आहे. कोणचा रंग आहे तिथे? आत्म्याचा रंग पाहिला का? पिवळा, निळा आहे, हिरवा.
आत्म्याची उंची किती आहे, वजन किती आहे. शरीराचं वजन आहे, आत्म्याचं वजन नाही. पण कोणीतरी असं काही सांगितलं की जेव्हा माणूस जिवंत असतो तेव्हा पाण्यामध्ये बुडतो, आणि जेव्हा आत्मा निघून जातो मग काय होतो, म्हणजे आत्म्यावरचं वजन होतं. कसं सिद्ध केलं. त्याच्यामुळे शरीर आहे, जीव गेला म्हणून त्याला बरं. अरे म्हणजे सगळ्यात जास्त वजन कशाचं आहे, जीवाचं आहे. तर्क आहे की कुतर्क आहे असं वाटत आहे. बरोबर आहे, बरोबर आहे. तर स्वतःचं स्वरूप बघायचं ध्यानामध्ये, असं इथे वर्णन आहे. मंथन करून, तुम्ही खूप ऐकलं असेल ना, श्रवणामध्ये अज्ञानाची निवृत्ती होते. ऐकलंय की नाही. मननाने काय होतं, शंका किंवा संशयाची निवृत्ती होते, आणि ध्यानाने विपर्ययाची निवृत्ती होते. विपरीत भावना, मी शरीर आहे, जीव आहे, मन आहे, याची निवृत्ती करायची असेल तर ध्यान. आता हे झालं. आता दुसरं उदाहरण, मननच करायसाठी दुसरं उदाहरण दिलं आहे. ज्ञाननेत्रं समादाय उद्धरेद् वह्निवत्परम् निष्कलं निश्चलं शान्तं तद्ब्रह्माहमिति स्मृतम्. ज्ञाननेत्रं समादाय आता शास्त्रांमध्ये एक उदाहरण आलेलं आहे, ते म्हणजे अरणी मंथन. अरणी मंथन म्हणजे आधीच्या काळात हे काडीपेटी नव्हती, लाकडाचे दोन असे तुकडे आणि त्याचं घर्षण आपसामध्ये करतात, आणि मग त्याच्यामधून एक ठिणगी जशी उत्पन्न होते. मग एक कापसाच्या द्वारे त्या ठिणगीला घ्यायचं, आणखीन अग्नी उत्पन्न करायची, म्हणजे अग्नी जी उत्पन्न झालेली ती घ्यायची आणि मग ती त्या यज्ञकुंडामध्ये ठेवायची. तर अरणी मंथनाच्या द्वारे अग्नी उत्पन्न होतो. पण त्याचप्रमाणे इथे सुद्धा ज्ञानाग्नी उत्पन्न होतो. आणि इथे अरणी काय आहे, दोर काय आहे, तर म्हणे आपलं जे मन आहे, बुद्धी आहे, प्रणव आहे, ओम आहे, हे सगळे अरणी आणखीन दोर आहे. अरणी आणखीन दोराच्या द्वारे, तो म्हणजे ओंकार एक आलंबन आहे, साधन आहे, आणि बुद्धी आहे. आता त्याच्यावर घर्षण करा, मंथन करा. आता ते शास्त्र तुम्ही ठेवू शकता, प्रणवच्या वेळी शास्त्र जसं आलेलं आहे ना दुसऱ्या याच्यामध्ये, ज्ञान निर्मथनाभ्यासात पाशं दहति पंडित आत्मानं अरणीं कृत्वा प्रणवं च उत्तरारणीं. कैवल्योपनिषद. एक अरणी प्रणव आहे, एक अरणी आत्मा आहे. आत्मा म्हणजे जीव. तर या जीवाने प्रणवाचा आधार घेऊन काय करावा, विचार करावा. ओम. किंवा ग्रंथाचे जेवढे सिद्धांत आहे, विचार आहे, ते घेऊन काय करावं, चिंतन करावं. तर मग म्हणे काय होईल, ज्ञानाग्नी प्रज्वलित. आणि मग काय दिसेल की निष्कलम निश्चलम शांतम तद्ब्रह्म अहम. ही ज्ञानाग्नी आहे. ज्ञानाग्निदग्ध कर्माणं तमाहु पंडितम सर्वं कर्माखिलं पार्थ ज्ञाने परिसमाप्यते. तर म्हणे आता काय ज्ञान त्याला होईल, मी निष्कल आहे, निर्गुण आहे. आता हे शब्द आधी आलेले आहे.
ज्याच्यामध्ये काही कला नाही, विभाग नाही, निश्चल आहे, एकदम स्थिर आहे, वृत्ती अस्थिर आहे, भावना अस्थिर आहे, विचार अस्थिर आहे, पण मी स्थिर आहे जो या सगळ्या विचारांना पाहत आहे. बस बस म्हणे झाली तुम्हाला प्राप्ती. जर ही जाणीव सतत तुमच्या मध्ये स्थिर झाली तर म्हणजे सिद्धी प्राप्त झाली. सिद्धी म्हणजे ज्ञानाची सिद्धी, चमत्कार नाही. तद ब्रह्माहमिती, मी ब्रह्म आहे ही जाणीव पक्की होते. तर जोपर्यंत ही जाणीव होत नाही तोपर्यंत मनन करण्याची काय आहे, गरज आहे. तर याप्रमाणे या 2 मंत्रांमध्ये कशावर भर दिलाय, विचार. अविचार कृतो बंध, विचारेण नाही म्हटलो, अविचार कृतो बंध विचारेण निवर्तते. बंधन कशामुळे, अविचारामुळे. विचार करा, विचार. विचाराचा विषय काय झाला पाहिजे. हा विचार करत आहे केव्हा वर्ग पूर्ण होत आहे. हा श्लोक अद्वैत मकरंदामध्ये, अविचार करतो विचारेण निवर्तते. मला थोडंच पाहावं लागेल बहुतेक असेल. तर गुरुजींनी इथे कोट केलाय पहिल्या ह्याच्यामध्ये सुरुवातीला. गुरुजींनी एक पुस्तकही लिहिलंय, राईट थिंकिंग. सगळा गोंधळ कशामुळे, रॉंग थिंकिंग. चुकीचे विचार आपण जे करत असतो त्याच्यामुळेच प्रॉब्लेम आहे. विचारांची दिशा, विचारांचा विषय, असं नाही की विचार आपण करत नाही, पण दिशा आपली चुकीची असते. तर इथे आत्मविचार करून ज्ञानाग्नी उत्पन्न करा असं इथे सांगितलं. ठीक आहे. आता पुढल्या श्लोकामध्ये, मंत्रामध्ये उपसंहार उपनिषद करत आहे. सर्वभूतादिवासं यत् भूतेषु च वसत्यपि सर्वानुग्राहकत्वेन तदस्म्यहं वासुदेवः तदस्म्यहं वासुदेव इति. म्हणायचं सर्वभूतादिवासं यत् भूतेषु च वसत्यपि तदस्म्यहं वासुदेवः तदस्म्यहं वासुदेव इति. इथे म्हणतात की ते जे तत्व आहे ज्याला मागे ब्रह्म म्हटलेलं आहे त्या ब्रह्माचं दुसरं नाव दिलेलं आहे वासुदेव. गीतेमध्ये शब्द आलेला आहे की नाही, वासुदेव सर्वमिती समहात्मा सुदुर्लभ. त्यामुळे वासुदेव एकच तत्व आहे ते वासुदेव, आणि तो वासुदेव मी आहे. वासुदेव अस्मि अहम, वासुदेव अस्मि अहम 2 वेळा इथे म्हटलेलं आहे. म्हणजे आता इथे उपनिषद पूर्ण होत आहे. आता वासुदेव शब्दाचा अर्थ काय, त्याच्यामध्ये 2 आहे, वास आणखीन देव. वास म्हणजे ज्याच्या अस्तित्व, ज्याच्यामध्ये मी निवास करतो त्याला म्हणतात वास. हे पण गंमत आहे. कोणी विचारलं कुठे तुम्ही राहता, तर म्हणे मी घरामध्ये राहतो. पण घर कुठे राहतं, पण हा विचार कधी केला, घर पृथ्वीमध्ये, पृथ्वी कुठे आहे म्हणे हे कधी डोक्यातच येत नाही. पृथ्वी घरामध्ये तेवढे व्यस्त राहतो. पृथ्वीला कधी स्पर्श करते का आपली बुद्धी. तर आपल्या काय म्हटलेलं आहे,
शरीर कुठे आहे? घरामध्ये. घर कुठे आहे? पृथ्वीमध्ये. पृथ्वी पाण्यामध्ये. पाणी कारणामध्ये कार्य असतं आहे ना. पृथ्वी कुठून आली? पाण्यामध्ये. जल, पाणी अग्नीमधून, अग्नी वायू, वायू आकाशात. आकाश कुठे आहे? हे उपनिषदामध्ये हा विचार आलेला आहे. आकाश कुठे आहे? म्हणे आकाश आकाशात आहे. पण आता आत्माश्रय दोष होऊन जाईल. स्वतःवर राहू नाही शकत. तर मग म्हणतात आकाशाचं ज्ञान आपल्याला मनामध्ये होत आहे. लक्षात घ्या. तर आकाश कुठे आहे? मनामध्ये आहे. अच्छा, मग ते उपनिषदाचे ऋषी विचारतात मन कुठे आहे? तर म्हणजे शरीरामध्ये. मन कुठे आहे? शरीरात. शरीर कुठे आहे? घरामध्ये. घर कुठे आहे? असं अनेक वेळा झालं. मनापर्यंत ती बरोबर तिने उत्तर दिलं. कात्यायनी की मैत्री. हा मन कुठे आहे? शरीरामध्ये. बदलाला कुठे? मनाचा निवास आत्म्यामध्ये आहे, सत्मध्ये आहे. आता कधी विचारच केला नाही. आपल्याला हेच वाटतं मन अस्तित्वामध्ये. मन आहे तर कुठे आहे? आत्म्यामध्ये आहे. म्हणून खरा निवास कुठे आहे आपला? आत्म्यामध्ये. इंटरेस्टिंग. शरीर आत्म्यामध्ये आहे की आत्मा शरीरात आहे? आता तुम्ही ऐकलं ना. आता ज्ञान झालेले, सगळे ज्ञानी झालेले. आत्म्यामध्ये शरीर आहे, पण आपल्याला वाटतायच की शरीरामध्ये आत्मा आहे. स्थूल कधी सूक्ष्माचा आधार होऊ नाही शकत. सूक्ष्म स्थूलाचा आधार. तर ते जे आत्मतत्व आहे त्याला वासुदेव म्हटलं. आता वास म्हणजे सत आणि देव म्हणजे चैतन्य. तर ते अस्तित्व जड नाहीये. कसं आहे? चैतन्य, सच्चित. सच्चितालाच वासुदेव म्हटलेलं आहे. आणि सुदैवानी ते सच्चित चांगलं आहे, म्हणजे शांत आहे, आनंद रूप आहे, म्हणून सच्चित आनंद. तर वासुदेव ते जे तत्व आहे ज्याचं नाव वासुदेव, ते मी आहे, सच्चित. आणि या अस्तित्वामुळेच माझं अस्तित्व आहे. म्हणून इथे फार शब्द दिलेला आहे, सर्व अनुग्राहकत्वेन. फारच सुंदर. सगळ्या प्राण्यांवर अनुग्रह कोणी केला? या सत वस्तू. त्याच्यामुळे आपण जगत आहोत. हे बा, आपल्याला थोडीशी कोणी काही दिलं तर आपण किती धन्यवाद करतो. एक चॉकलेट दिलं तरी थँक्यू. आता या ब्रह्मतत्वाला किती धन्यवाद दिलं पाहिजे. म्हणून ते म्हणतात अनुग्राहक आहे, त्याच्यामुळे आपलं अस्तित्व आहे. आणि खरं म्हणजे तेच मी आहे. तर जणू काही ते अस्तित्व सगळ्यांवर कृपा करत आहे आणि सगळ्यांना जीवन देत आहे, असं समजा. तर सर्वभूतादिवासं यद्भूतेषु च वसत्यपि. सगळ्या भूतांमध्ये ते राहत आहे, जे सर्व प्राण्यांचे निवासस्थान आहे आणि जे सर्वांवर अनुग्रह करीत आहे की नाही. सर्वांच्या हृदयात निवास करते ते परब्रह्म मी आहे, वासुदेव. आता गुरुजींनी ते भागवताची गोष्ट सुद्धा इथे उद्धरित केली आहे. एक पौंड्रक नावाचा राजा होता आणि तो स्वतःला काय म्हणायचा? अहम वासुदेव, मी वासुदेव आहे. आणि त्यांनी काय केलं? वासुदेवाकडे तर कृष्णाकडे काय आहे म्हणे? गरुड वाहन आहे, शंखचक्र आहे, 4 हात आहे. तेवढं माझ्याकडे सुद्धा आहे. त्यांनी एक कार्पेंटरला बोलवून लाकडाचे असे 2 हात बनवले आणि ते असे लावून असा बसायचा तो. आणि गरुड सुद्धा बनवलं तरी लाकडाचं. आणि असं तो म्हणायचा, अहम वासुदेव, मी खरा वासुदेव आहे. तो द्वारकेमधला वासुदेव तो खोटा आहे, माझी. आणि दिवस रात्र हेच वासुदेव, अहम वासुदेव. आणि एवढंच काय, तुम्ही भागवतामध्ये कथा वाचा, तो एका दूताला पाठवतो तिथे, म्हणजे जा त्या कृष्णाला सांग की जर
सिद्ध करायचं असेल की खरा कोण आहे तर माझ्याशी युद्ध कर. कृष्णाला हसू येतं, अच्छा हा कोण आहे तू. पण तिथे तो येतो कृष्ण आणि मग त्याचा वधही होतो पांडुरंगचा. पण गंमत म्हणजे भगवंताला खूप आनंद होतो. त्याला सारूप्य मुक्ती देव देतात. का म्हणे यांनी माझी नक्कल केली, माझ्या सारखं म्हणजे विचार केला त्याने, मी वासुदेव वासुदेव. याला वेदांतामध्ये अहंग्रहोपासना म्हणतात. जरी मी आज जीव आहे तरी मी जर स्वतःला म्हणत आहे मी ब्रह्म आहे मी ब्रह्म आहे, ही एक प्रकारची उपासना आहे. हा, आणि असं करता 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 आपण तद्रूप होऊन जाऊ, कारण मी तेच आहे. भ्रमर कीटवत आहे ना ते उदाहरण आत्मबोधामध्ये. ते कोण एक कीड असतो, कीटक. त्याचं चिंतन करता करता ते तसं होऊन जातं. तर पौंड्रक राजा सुद्धा असाच देवानी. म्हणून ते अखंडानंद महाराज म्हणतात की खोटं खोटंच म्हणा तुम्ही, मी ब्रह्म आहे मी ब्रह्म आहे, एक दिवस ते खरं होईल, कारण तेच मी सत्य आहे. पण असं लोकांना उगाच सांगू नका, मला नाही तर लोकांना वाटेल शिबिर ऐकल्यानंतर म्हणजे शिबिर अटेंड केल्यानंतर काही गडबड झाली, डोक्यामध्ये थोडा फरक. पण असं ध्यान ब्रह्मतत्वमसि भावयात्मनी आलंय की नाही विवेक चुडामणीमध्ये. रोज आपल्या ब्रह्माचं ध्यान करा, ब्रह्मस्वरूपाचं. तर इथे म्हणतात असं जर केलं तर ते निश्चितच आपली वाटचाल पुढे होईल. विष्णू सहस्रनामामध्ये सुद्धा श्लोक आहे वासुदेवाबद्दल. वासनात वासुदेवस्य वासितम भुवनत्रय. गुरुजींनी सुद्धा इथे सांगितलं. म्हणजे वासुदेव कोण आहे, जो सगळ्यांमध्ये राहत आहे, म्हणजे त्या तत्वाचंच नाव वासुदेव आहे. सर्वं भूत निवासोसी वासुदेव नमोस्तुते. तर याप्रमाणे इथे उपनिषदानी परत परत आपल्याला आपलं स्वरूप त्याची आठवण करून दिली, जाणीव करून दिली. 2 वेळा इथे म्हटलेलं आहे वासुदेवास्मी, म्हणजे इथे पूर्ण होत आहे उपनिषद. आणि आदरासाठी 2 वेळा वाक्य आलेलं आहे. आता आपण शांती मंत्र जो सुरुवातीचा आहे तो वाचून पूर्ण करू. ओम भद्रं कर्णे विष्णुयाम